पत्रकार बांधवांचं नंदुरबार शहर पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। मित्रांनो, सन 2025च्या गणेशोत्सव आणि ईदच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आणि विशेषतः आपला नंदुरबार शहर पोलीस स्टेशन म्हणजे ज्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वात मोठा असा गणेशोत्सव साजरा केला जातो, त्या अनुषंगाने आजची आपल्याला माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली। नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चालू वर्षी एकूण 68 गणेश मंडळांची स्थापना होणार आहे। त्यापैकी 58 गणेश मंडळे सार्वजनिक असतील आणि 10 खाजगी गणेशोत्सव मंडळ असतील। पूर्ण जिल्ह्यामध्येच संपूर्ण तयारी माननीय SP साहेबांच्या आणि ॲडिशनल SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव आणि ईद सणानिमित्त झालेलीच आहे। पण विशेष जे लक्ष असतं ते आपल्या नंदुरबार शहर आणि शहादा या 2 शहरांच्या गणेशोत्सवावर असतात। तर आज नंदुरबार शहर गणेशोत्सवच्या अनुषंगाने जी तयारी केलेली आहे शहर पोलीस स्टेशनतर्फे, तर जसं मी सांगितलं की 68 सार्वजनिक आणि 68 एकूण गणेश मंडळ आणि 58 त्याच्यामध्ये सार्वजनिक आणि 10 खाजगी गणपती मंडळ बसणार आहे। यावर्षी आम्ही जवळपास 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई या अनुषंगाने केलेली आहे। त्याच्यामध्ये 372 इसमांवर आम्ही BNSS कलम 126 प्रमाणे म्हणजे जुना आपला CRPCचा 107 जे होता त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे आतापर्यंत। त्यांचे प्रस्ताव ॲडिशनल SP साहेबांकडे आणि तहसीलदार आणि प्रांत ज्यांच्या संबंधित एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे पाठवलेले 62 लोकांना ज्यांच्यावर पूर्वीचे 2 पेक्षा जास्त गुन्हे अशा लोकांवर आम्ही BNSS 129 प्रमाणे म्हणजे पूर्वीचं CRPC 110च्या कारवाई केलेली आहे। 93 जे मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट जो आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या 52 लोकांवर आम्ही तशा कारवाईचे प्रस्ताव पाठवलेले आहेत। त्यांचेसुद्धा प्रोसेस सुरू आहे। त्यानंतर MPDA सुद्धा आम्ही यावर्षी 3 लोकांवर केलेले आहे। मागच्या वर्षी जो एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या अनुषंगाने 3 लोकांवर MPDAचे प्रस्ताव पाठवले आणि 5 लोकांवर हद्दपारीचे 2 MPDA आणि 5 लोकांवर हद्दपारीचे 5 प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहेत। त्यावरील निर्णय माननीय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ते घेणारच आहे। या आणि सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। आमचे सुद्धा पोलीस अधिकारी आणि अंमलदार दिवसा आणि रात्री प्रत्येक गणेश मंडळाच्या ठिकाणी आम्ही जाऊन भेट देऊन त्या ठिकाणी ई-बीट सिस्टीम माननीय SP साहेबांच्या संकल्पनेतून जी पेट्रोलिंगची एक इलेक्ट्रॉनिक ॲनालिसिस सिस्टीम आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यान्वित करणार आहोत। त्या ठिकाणी 8 तारखेला जुलूस निघणार आहे। तसंही आम्ही सिरत कमिटीच्या बैठकीत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे आणि ते सुद्धा त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे। या गणेशोत्सवाने आपण जो बंदोबस्ताचा आराखडा आहे तो सुद्धा आमचा तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 पोलीस उपाधीक्षक म्हणजे दर्जाचे अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, जवळपास 25 API आणि PSI, तसेच पोलीस अंमलदार 225, होमगार्ड 150 महिला आणि पुरुष मिळून, तसेच स्ट्रायकिंग फोर्स RCP SRPF यांचं नियोजन आणि बंदोबस्त कामी आम्ही त्यांना लावणार आहोत। त्याचप्रमाणे जे गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्याच्या आजूबाजूला असलेले पॅरलल ज्या गल्ल्या आहेत ती गल्ली बोळ छोट्या छोट्या आणि जे हायराईज बिल्डिंग्स आहेत त्या ठिकाणी आम्ही ड्रोन कॅमेरेच्या माध्यमातून आम्ही सर्चिंग आमची ऑलरेडी एकदा झालेलीच आहे। पुन्हा आम्ही वारंवार त्या पद्धतीने ड्रोनचा वापर करून ते सुद्धा बंदोबस्ताचं नियोजन आहे, बायनॅक्युलर देणार आहोत आणि संपूर्ण तयारी जे शक्य आहे जी कारवाई करणं आवश्यक असेल ते कारवाई आम्ही सध्या करत आहोत। त्यांच्या बैठका गुलाल विक्रेते, मूर्तिकार, DJ वाद्य वाजवणारे किंवा म्युझिक सिस्टीम जे वाद्य वाजवणारे त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत। यावर्षी आपण पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची जिल्हास्तरीय बैठक घेतलेली आहे। तसेच माननीय SP साहेबांनी सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातील गणेश मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेतलेली आहे। तसेच आम्ही आमच्या लेवलवर शहर पोलीस स्टेशन, LCB PI आणि आम्ही
गणेश मंडळांच्या 2 ते 3 वेळेस आम्ही पर्सनली त्यांना बोलावून मंडळांना, वेगवेगळ्या मंडळांच्या आणि एकत्रितपणे पदाधिकाऱ्यांच्या अशा बैठका घेतलेल्या आहेत. सदर वेळेस आम्ही संपूर्ण तयारी, गणेशोत्सव शांतता आणि सुव्यवस्थित कसं जाईल, कारण यावर्षीसुद्धा गणपती विसर्जन आणि ईदचं जुलूस हा एकत्रच आलेला असल्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सिरत कमिटीच्या आतापर्यंत 2 बैठका घेतलेल्या आहेत आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने मोठ्या उत्साहाने पण कायदे आणि नियमांचं पालन करून, जसं ध्वनी प्रदूषण अधिनियम आहे, सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, किंवा वाद्य वाजवण्याचा जो विषय आहे तो पारंपरिक वाद्य वाजवा असं त्याच्यावर आम्ही आवाहन केलेलं आहे. तसंच गुलाल उधळताना सुद्धा योग्य ती काळजी घेणं, जे व्यक्तींना गुलाल उधळायला देणार आहेत त्यांचे सुद्धा नावं आणि त्यांचे लिस्ट आम्ही. गणेशोत्सव 2025च्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 68 गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत. पैकी 58 जे गणेश मंडळ आहेत ते सार्वजनिक आणि 10 गणेश मंडळ हे खाजगी असतील. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रवणदत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली व ॲडिशनल SP श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही, तसेच शहर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे. गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे, हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व सुव्यवस्था राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे. जसं मिरवणूक मार्ग असेल, स्थापनेचा दिवस असेल, आगमनाचा दिवस असेल, इतर जे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशनतर्फे आम्ही करण्यात आलेलं आहे. तसेच ज्या इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे, ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे, यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जवळपास 2 उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP दर्जाचे अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, जवळपास 25 AP आणि PSI, 250 पोलीस अंमलदार आणि 150 पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केलं आहे. त्याबरोबर SRP, RCP आणि QRT यांचं सुद्धा आणि स्ट्रायकिंग फोर्स यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत. तसेच या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग, हायराईज बिल्डिंग असेल, महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत. तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. CCTV कॅमेरे, स्वयंसेवक लावणे, गुलाल कमी उधळणे, मूर्तीची साईज लहान ठेवणे याबाबत प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. तसेच शांतता समितीची बैठक माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे. यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी 2 मीटिंग सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही ही यावर्षीची पण मिरवणूक ही 8 तारखेला जुलूस जो ईदचा आहे तो काढावा याबाबत आवाहन केलेलं आहे. आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आवाहन करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे. मी संपूर्ण नगरवासीय, नंदुरबार शहरवासियांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गणेशोत्सव 2025च्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 68 गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत. पैकी 58 जे गणेश मंडळ आहेत ते सार्वजनिक आणि 10 गणेश मंडळ हे खाजगी असतील. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रवणदत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली व ॲडिशनल SP श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही, तसेच शहर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे. गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे, हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व सुव्यवस्था राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे. जसं मिरवणूक मार्ग असेल, स्थापनेचा दिवस असेल, आगमनाचा दिवस असेल, इतर जे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशनतर्फे
आम्ही करण्यात आलेलं आहे. तसेच ज्या इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे, ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे, यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जवळपास 2 उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP दर्जाचे अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, जवळपास 25 AP आणि PSI, 250 पोलीस अंमलदार आणि 150 पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केलं. त्याबरोबर SRP, RCP आणि QRT यांचं सुद्धा आणि स्ट्रायकिंग फोर्स यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत. तसेच या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग, हायराईज बिल्डिंग असेल, महत्त्वाचे पॉईंट्स असतील, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत. तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. CCTV कॅमेरे, स्वयंसेवक लावणे, गुलाल कमी उधळणे, मूर्तीची साईज लहान ठेवणे, याबरोबर प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. तसेच शांतता समितीची बैठक माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे. यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी 2 मिटिंग सीरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही ही यावर्षीची पण मिरवणूक ही 8 तारखेला जुलूस जो ईदचा आहे तो काढा याबाबत आवाहन केलेलं आहे. आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आवाहन करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे. मी संपूर्ण नगरवासीय, नंदुरबार शहरवासियांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.